फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक पार्ट्स ऑफ द बॉडी। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, आपण मंथन परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा याकरता उपयुक्त असलेली इंग्रजीची सिरीज सुरू केलेली आहे आणि यामधला हा 11वा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पार्ट्स ऑफ बॉडी। मित्रांनो, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, अगदी आपलं लहानपणी अंकल बीचं जे पुस्तक असतं त्या पुस्तकात देखील एक मानवाचा चेहरा असतो, शरीर असतं आणि त्याला वेगवेगळे जे बॉडीचे पार्ट आहेत त्याला इंग्रजीमधून काय म्हणायचं, मराठीतून काय म्हणायचं ही नावं दिलेली असतात। तर तेवढं जरी तुम्ही चित्र व्यवस्थित तयार केलं तरी देखील तुम्हाला या प्रश्नांचे पैकीच्या पैकी गुण मिळून जातील। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या परीक्षांमध्ये विचारले जातात। तर आपण प्रॅक्टिस क्वेश्चन बघूयात। बघा, पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। याचा अर्थ काय, तर जे तुम्हाला काही चित्र दिसतंय या चित्रामध्ये एका ठिकाणी रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेमध्ये काय योग्य पर्याय असेल असा तो प्रश्न आहे। ठीक आहे, बघा आता आपण चित्रामध्ये जातोय। चित्र तुम्हाला कशाचं दिसते, डोळ्याचं दिसते। डोळ्याला आपण इंग्रजीमध्ये आय म्हणतो आणि आय म्हणजे डोळा आपल्याला कुठली मदत करतो, गोष्ट करण्याची, बघण्यासाठी मदत करतो। ठीक आहे, म्हणजे डोळा बघतो म्हणून आय सी लिहिलेलं आहे। आणि शेजारचं जे चित्र दिसतंय तुम्हाला हे कशाचं चित्र आहे, नाकाचं चित्र आहे। मग नोज जे असतं ते कशासाठी आपण वापरतो, नाकाचा उपयोग ज्ञानेंद्रियामध्ये आपल्याला कशासाठी होतो, तर स्मेलसाठी होतो, म्हणजे वास घेण्यासाठी होतो। याचा अर्थ सरळ आहे, या प्रश्नाची जी काही रिकामी जागा आहे त्याचं उत्तर आलं स्मेल। मग स्मेल हा पर्याय कुठे दिलेला आहे, तर पर्याय क्रमांक 4, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4। चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय। आता पुढचा प्रश्न बघा काय आहे, विच बॉडी पार्ट इज यूज टू लिफ्टिंग समथिंग। आता तुम्हाला एखादी वस्तू उचलायची आहे, ठीक आहे ना, उचलण्यासाठी तुम्हाला शरीरातील कुठला अवयव उपयोगी पडतो किंवा कुठला भाग उपयोगी पडतो। पायाचा उपयोग करून आपण एखादी वस्तू उचलू शकत नाही, डोळ्याचा उपयोग करून वस्तू उचलत नाही, कानाचा उपयोग करून वस्तू उचलत नाही, तर वस्तू उचलण्यासाठी आपल्याला हातांची गरज आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4। चला पुढच्या प्रश्नात येऊयात आपण। बघा आता काय दिलेलं आहे, विच पार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर बॉडी। आता आपली बॉडी जी आहे या बॉडी करता कुठला शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे। पहिल्यांदा आपण पर्याय बघूयात आणि पर्यायामध्ये जो जास्त महत्त्वाचा आहे तोच आपला योग्य पर्याय असणार आहे। बघा, पहिला पर्याय आहे आय, डोळे बघण्यासाठी आपण वापरतो। हँड, हाताने आपली जी काही कामं असतील ती करण्यासाठी वापरतो। ब्रेन, ब्रेन म्हणजे काय करतो, पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असतो, तर ब्रेन करत असतो। आणि नोज म्हणजे नाकाचा उपयोग आपल्याला वास घेण्यासाठी होतं। तर तुमच्याही लक्षात आलं असेल, पूर्ण शरीराचं कंट्रोल करण्याचं काम आहे ब्रेनकडे। याचा अर्थ आपल्या शरीरातील महत्त्वाचा जो भाग आहे तो कुठला आहे, तर तो आहे ब्रेन, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। चला पुढील प्रश्नामध्ये येतोय आपण। बघा, विच बॉडी पार्ट कंट्रोल द मूवमेंट ऑफ द एंटायर बॉडी। याचा अर्थ काय झाला, तर आपल्या शरीरामध्ये असा कुठला पार्ट आहे की जो तुमच्या पूर्ण बॉडीला नियंत्रित करतो। मग मागाशीच आपण सांगितलं, आपल्या शरीरावरती कंट्रोल, नियंत्रण करण्याचं काम कोण करतं, तर तो करतो ब्रेन। त्यामुळे ब्रेन जिथे कुठे लिहिलं असेल तोच पर्याय आपला योग्य आहे। मग पर्यायामध्ये जाऊयात, हार्ट, ब्रेन, आय आणि लेग। तर उत्तर काय असणार आहे, ब्रेन, कारण शरीरावरती कंट्रोल करायचं म्हणजे हाताने किंवा पायाने कुठलं काम करायचं, बरोबर आहे ना। आपल्या डोळ्याला किंवा आपल्या मनाला, मेंदू हा आपल्याला काय करत असतो, प्रत्येक ठिकाणी आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो। त्यामुळे आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक की जो आपल्या सर्व अवयवांवर नियंत्रण ठेवतो तो आहे ब्रेन, म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण। इफ ब्रीथ, नोज, देन व्हॉइस, क्वेश्चन मार्क।
आता अर्थ समजून घ्या. ब्रीद म्हणजे काय, तर ब्रीद म्हणजे आपण काय करतो, श्वास घेतो, बरोबर आहे का. मग श्वास आपण कशाने घेतो, नाकाने घेतो. तर व्हॉइस म्हणजे बोलतो, आवाज जो येतो तो कशामधून येतो. तर आता आपण ऑप्शन वाचूयात. नेक म्हणजे गळा, गळ्यातनं येणार एक आवाज तर नाही. तर आवाज कुठून येतो, थ्रोट म्हणजे घशातून येतो आवाज, बरोबर ना. तुम्ही घशाला आपल्या हात जरी लावला तर तुमच्या लक्षात येईल जे काही कंपनं जाणवतात ते, म्हणजेच काय होतं, आपल्या आवाजाला जी सुरुवात येते ती कुठून येते, तर थ्रोटमधून येते, बरोबर ना. आणि त्यालाच आपण मराठीमध्ये घसा म्हणतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. प्रश्न क्रमांक 5 बघितला. आता आपण येऊयात क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसमध्ये. आता क्वेश्चन फॉर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा मंथनच्या परीक्षेमध्ये पडतात, त्याची थोडी आपण तयारी करून घेणार आहोत. ठीक आहे, चला मग सुरुवात करतोय प्रॅक्टिस क्वेश्चनमधल्या पहिल्या प्रश्नाला. बघा आता प्रश्न काय आहे तो पहिल्यांदा वाचूयात आपण. पहिला प्रश्न आहे, ऑन विच पार्ट ऑफ अवर हँड डू वी वेअर अ वॉच. मराठीत अर्थ काय होतो, तर आपल्या हाताच्या कुठल्या भागावरती आपण घड्याळ लावत असतो. मग आता हाताच्या कुठल्या भागावर लावतो आपण घड्याळ, दंडावर लावतो का कशावर लावतो, मनगटावर लावतो, बरोबर ना. मग मनगटाला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, रिस्ट. कारण घड्याळाला आपण काय म्हणतो, रिस्ट वॉच म्हणजे मनगटी घड्याळ, बरोबर ना. आणि वॉल क्लॉक म्हणजे भिंतीवरचं घड्याळ. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न सोडवताना अडचण अजिबात नाही आली पाहिजे. रिस्ट म्हणजे मनगट, कारण आपलं घड्याळ कुठे असतं, मनगटावर असतं. त्यामुळे पाम, आर्म आणि एल्बो हे तीनही पर्याय चुकीचे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नात येतोय आपण. प्रश्न क्रमांक 2 रीड करूयात. विच पार्ट ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्ट्स अवर आईज. आता आपल्या शरीरामधला जो डोळा महत्त्वाचा नाजूक भाग आहे किंवा अवयव जो आहे, या भागाचं संरक्षण कोण करतं. आता डोळा तुम्ही आठवा, डोळ्याला संरक्षण करणारे जे भाग आहेत त्याचं नाव तुम्हाला इंग्रजीमधून माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, मग बघा आपण वाचूयात प्रत्येकाचा अर्थ. पहिला भाग आहे किंवा पहिला पर्याय दिलेला आहे तो आहे आयब्रो. आता आयब्रो म्हणजे काय, तर आपल्या भुवया ज्या असतात त्याला आपण इंग्रजीमध्ये आयब्रो म्हणतो. मग आयब्रो जे असतात ते आपल्या डोळ्याचं संरक्षण करतात का, तर नाही, ते डोळ्याच्या वरच्या बाजूला आहेत, बरोबर ना. त्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचा असेल. दुसरा ऑप्शन नोज दिलेला आहे, नाक. नाकाचा उपयोग करून आपण डोळ्याचं संरक्षण करू शकतो का, तर नाही. त्यामुळं दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. आता तिसरा पर्याय बघूयात, आयलिड. आता आयलिड म्हणजे काय, तर डोळा आपला जो झाकला जातोय तो जो पातळ त्वचेचं आवरण आहे की ज्याच्यामुळे आपण उघडझाप करतो त्याला आपण आयलिड म्हणतो. आणि हाच आपल्या डोळ्याचं काय करतो, संरक्षण. समजा एकदम वारं आलं असेल किंवा धूळ यायला लागली असेल तर आपण डोळे झाकतो, म्हणजे आपण काय करतो, डोळ्याच्या वरचा त्वचेचा नाजूक असा पडदा आहे तो काय करतो, डोळ्यावरती झाकून घेतो. म्हणजेच हा आयलिड तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करतो. आय लॅशेस म्हणजे काय असणार आहेत, तर याला आपण काय म्हणू शकतो, पापण्यांचा भाग. ठीक आहे, मग संरक्षण करणारा मेन भाग कुठला आपला आला, आयलिड आला. ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नात आपण जाऊयात. प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे आपल्याला. चूज द प्रॉपर वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स. आता काय करायचं आहे तुम्हाला, जे 4 पर्याय दिलेत ना, ह्या 4 पर्यायांपैकी योग्य असा पर्याय तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे. डॅश डॅश इज द मिडल पार्ट ऑफ आवर बॉडी. आता मिडल पार्ट म्हणजे काय, तर आपल्या शरीराच्या मध्यभागाला कुठला अवयव आहे किंवा शरीराचा कुठला भाग आपल्या साधारण शरीराच्या मध्यभागी येतो, असा तो प्रश्न आहे. ठीक आहे, आता आपण बघूयात आपल्या शरीरामध्ये बघा जे काही भाग आहेत त्याची नावं मराठीतनं कळाली की तुम्हाला अजून सोपं जाईल लॉजिक लावायला. पहिला आहे वेस्ट. वेस्ट म्हणजे काय, कंबर. ठीक आहे, आता कंबर कुठे असते बघा, शरीराच्या मधोमध आहे का, आहे का. वरचा भाग जो असतो कमरेच्या तो वरचा भाग आणि पायाच्या खालचा भाग याच्याबरोबर मधल्या भागामध्ये काय येणार आहे, तर कंबर येते, त्यालाच आपण वेस्ट म्हणतो. म्हणजेच आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. कारण
कंबर म्हणजे आपला जो खुब्याच्या कडचा भाग आहे तोच आपल्या शरीराच्या मधोमध असतो, म्हणून आपलं उत्तर येईल वेस्ट, पर्याय क्रमांक 1. थाईज म्हणजे मांडी, हे खालच्या बाजूला गेलं. नेक म्हणजे अगदीच वरती गेलं, गळाचा भाग. आणि नोज म्हणजे नाक, तोही वरच्या भागामध्ये आलं. आपल्याला प्रश्न विचारलाय मधोमध कुठला पार्ट आहे, तर मधोमध पार्ट कुठला आला, वेस्ट, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. चौथा प्रश्न बघूयात आपण. विच वर्ड इज नॉट पार्ट ऑफ लेग. याचा अर्थ काय, पायाचे जे अवयवाचे भाग आहेत तर ह्यामध्ये कुठला भाग येत नाही असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर पाय ह्या प्रकारामध्ये म्हणजे आपल्या थाईपासून किंवा खुब्यापासून खालचा भाग आपला पाय असतो, ह्यामधला कुठला अवयव येत नाही. बरोबर का. आता बघा, नी म्हणजे गुडघा, अँकल घोटा, हिल म्हणजे टाच. तर हे सगळे भाग कशाचे आहेत, पायाचे. पण फिंगर कुठे असतात, तर बोटांना फिंगर असतात हाताच्या, बरोबर ना. त्यामुळे हा जो पर्याय क्रमांक 2 आहे हाच आपल्या पायाचा भाग नाही, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल, प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण. बघा आता, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आता हा प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 2023मध्ये पडलेला प्रश्न आहे. आता आपण त्याचं उत्तर देखील शोधूयात. प्रश्न आपण बघूयात काय सांगितलेले, तर तुम्हाला ते उत्तर पूर्ण रिकामी जागा भरून पूर्ण करायचं आहे. तर आपण रीड करूयात रिकामी जागा काय आहे. ही ब्लिंक्स हिज डॅश डॅश, म्हणजे काय, त्याने उघडझाप केली. कशाची उघडझाप केली असेल, तर साहजिकच आहे डोळ्यांचीच उघडझाप होणार आहे, बरोबर ना. पायाची किंवा कानाची किंवा नाकाची उघडझाप होते का, तर नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, आईज. बरोबर आहे का. चला पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आपण. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आलो. चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक योग्य असा काय करायचा आहे, शब्द निवडायचा आहे. आता आपण पहिल्यांदा काय करू, बाजूला कुठले शब्द लिहिलेत ते वाचूयात आणि त्यानंतर आपल्याला मदत होईल मधला शब्द शोधण्याची. वॉक म्हणजे चालणे, स्टँड म्हणजे उभे राहणे, किक म्हणजे काय करणे, तर पायाने आपण बॉल किक करतो म्हणजे पुढे फेकण्याचा प्रयत्न करतो त्या प्रकारे. आणि रन म्हणजे पळणे. आता ह्या सगळ्यांसाठी कुठला शरीरामधला भाग महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. टोज म्हणजे काय असणार आहे, खाली आपल्या पायाच्या ज्या टाचा आहेत. आता टाचाचा उपयोग करून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, बरोबर ना. तर नी मधून आपण फक्त कीचा करू शकतो उपयोग. अँकल म्हणजे घोट्याचा भाग असेल, म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी एकच गोष्ट साध्य होती. पण ज्यावेळेस आपण लेग म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक 4 घेतो, जर आपण इथे रिकाम्या जागामध्ये किंवा त्या प्रश्नचिन्हाच्या जागी लेग लिहिलं तर हा लेग म्हणजेच पाय ह्या सर्व क्रिया करतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्नामध्ये आपण आलेलो आहोत. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट अ पार्ट ऑफ फेस. फेस म्हणजे चेहरा, चेहऱ्याचा कुठला भाग यातील नाही, 4 पर्यायांपैकी नाही असा प्रश्न विचारला आहे. चीक म्हणजे काय, तर गाल. आईज डोळे, नोज नाक, थ्रोट म्हणजे घसा. आता घसा हा आपल्या चेहऱ्याच्या खालच्या बाजूला आहे, बरोबर ना. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल, कुठला पार्ट चेहऱ्याचा नाही आहे, तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे थ्रोट हा भाग आपल्या चेहऱ्याच्या वरती येत नाही. चेहरा म्हणजे समोर जो भाग आपला गोल आहे चेहरा, तो त्याच्यामध्ये नसलेला अवयव कुठला, तर थ्रोट आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्नामध्ये जातोय आपण. फूड इज डायजेस्टेड इन धिस पार्ट ऑफ अवर बॉडी. याचा अर्थ काय, आपण जे अन्नपदार्थ खातो ते शरीराच्या कुठल्या भागामध्ये पचवले जातात असा प्रश्न विचारलेला आहे. हार्टमध्ये वाचतात का, पचवले जातात का, तर नाही. लंग्स म्हणजे फुफ्फुसामध्ये पण नाही. स्टमक म्हणजे पोट, पोटामध्ये तुम्हाला माहिती लहान आतडं असतं, मोठं आतडं असतं, यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस होऊन वेगवेगळे काय होतात, ते ॲसिड सिक्रेट होऊन आपल्या शरीरामध्ये येणारं अन्न पचवलं जातं. मग ही क्रिया कुठे घडते, स्टमकमध्ये, म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. चला आता 9व्या प्रश्नामध्ये आपण येऊयात. 9वा प्रश्न काय येतो बघा. विच बॉडी पार्ट इज यूज फॉर टेस्टिंग द फूड.
आता तुम्हाला एखाद्या पदार्थाची चव घ्यायची असेल तर चव घेण्यासाठी आपल्याला शरीरातील कुठला अवयव मदत करतो किंवा शरीराचा कुठला भाग आपल्याला चव घेण्यासाठी मदत करतो. आता चव कशाला कळते तर जिभेला कळते, बरोबर ना. मग प्रश्न क्रमांक 9चं उत्तर जीभ म्हणजेच टंग, कारण इंग्रजीमध्ये जिभेला आपण टंग म्हणतो. याचा अर्थ याचं उत्तर आलं टंग, पर्याय क्रमांक 2. 10व्या प्रश्नामध्ये येतोय आपण, वी यूज धिस बॉडी पार्ट टू वेअर अ रिंग. आता तुम्हाला जर अंगठी घालायची असेल तर अंगठी आपण कुठे घालतो तर हातांच्या बोटात अंगठी घातली जाते. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. 11व्या प्रश्नात आपण येऊयात, विच बॉडी पार्ट इज मेनली यूज्ड टू वॉच टेलिव्हिजन. आता याचा अर्थ काय, टी व्ही बघण्यासाठी साधारणतः आपल्या शरीरामध्ये कुठल्या भागाचा उपयोग होतो बघण्यासाठी. मग आता बघण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर साहजिकच आहे, बघायचं असेल तुम्हाला कुठलीही वस्तू तर तुम्हाला डोळ्यांची गरज पडते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे. 12व्या प्रश्नामध्ये जाऊयात आपण. बघा आता 12वा प्रश्न काय, विच फिंगर इन धिस पिक्चर इज शोन बाय ॲरो. आता अंगठ्या शेजारची जी बोट आहे त्या बोटाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं असा प्रश्न आहे. ठीक आहे, मग आता आपण चित्र बघितलेलं आहे आणि या चित्रावरनं आपल्याला उत्तर लिहायचं आहे, बरोबर. आता बघा थंब म्हणजे अंगठा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 12 सोडवतोय आणि 12व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, अंगठ्या शेजारच्या चित्राला काय म्हणायचं, त्या बोटाला काय म्हणायचं. आणि अंगठ्या शेजारचं जे बोट असतं त्याला आपण म्हणतो फोर फिंगर, बरोबर आहे. लिटल फिंगर म्हणजे करंगळी आली, मिडल फिंगर म्हणजे मधलं बोट आलं. म्हणजे आपलं उत्तर आलं काय, अंगठ्या शेजारच्या बोटाला आपण काय म्हणतो फोर फिंगर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे. चला पुढील प्रश्नामध्ये येतोय आपण. प्रश्न क्रमांक 13 यामधला जो प्रश्न आहे तो 2022मध्ये पडलेला आहे, त्यामुळं प्रश्न काय आहे तो समजून घ्या पहिल्यांदी. बघा, लुक ॲट द चार्ट अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन. हँड, हाताचे वेगवेगळे काय दिलेले आहेत तुम्हाला पार्ट दिलेले आहेत. पाम तळवा, एल्बो कोपरा असतो, फिंगर्स म्हणजे काय हाताची बोटं. मग आता हातासाठीचा असलेला जो भाग आहे तो भाग तुम्हाला शोधायचा आहे. ठीक आहे, बघा आपण प्रश्न क्रमांक 13चं उत्तर बघतोय. तर आता बिक म्हणजे चोच हाही नसणार आहे, हायटस्क म्हणजे नसेल, स्टमक म्हणजे पण हाताचा पार्ट नाही आहे. मग राहिलं काय, रिस्ट म्हणजे मनगट की जो हातामधलाच एक पार्ट येतोय. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न 2022मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेला पडलेला होता. ठीक आहे, चला 14व्या प्रश्नामध्ये आपण आलेलो आहोत. बघा प्रश्न काय तो पहिल्यांदा रीड करूयात आपण. नेम द बॉडी पार्ट दॅट कॅरीज ब्लड इन टू द एंटायर बॉडी. आता आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ते रक्त इकडून तिकडं नेणाऱ्या पार्टचं नाव काय. आता प्रश्न क्रमांक 14वा प्रश्नामध्ये आपण आलेलो आहोत, तो प्रश्न सोडवतोय. लंग्स म्हणजे फुफ्फुस हे श्वासासंदर्भात तुम्हाला मदत करतील. ब्रेन आपल्या पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. स्टमक, खाल्लेले अन्नपदार्थ पोटात येतात आणि त्याचं पचन होतं. फक्त हार्ट जो आहे तो काय करत असतो, ब्लड तुमचं जे आहे ते काय करतो, शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. शुद्ध रक्त जे असेल ते प्रत्येक बॉडीच्या पॉर्टपर्यंत पोहोचतं आणि त्यानंतर अशुद्ध रक्त पुन्हा काय केलं जातं, फिल्टर केलं जातं. याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये ब्लड इकडून तिकडं वाहून नेण्याच्या कामामध्ये मदत करणारा महत्त्वाचा घटक कोण आहे, हार्ट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. आता 15व्या प्रश्नात आपण आलेलो आहोत. चूज द करेक्ट बॉडी पार्ट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता आपल्याला रिकामी जागा भरायची आहे आणि त्याकरता तुम्हाला 4 पर्याय दिले ते. देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ऑन अवर. आता कितीतरी बॅक्टेरिया आहेत, लाखो करोडो अब्जावधी बॅक्टेरिया असतील. हे कुठे असतील तर बघा त्यांनी पर्याय काय दिले ते. हेड म्हणजे डोकं, फिट म्हणजे पाय, स्टमक म्हणजे काय असणार आहे तर पोट, आणि स्किन म्हणजे काय तर त्वचा. आता 15व्या नंबरचं जे उत्तर आहे याच्यामध्ये ॲक्युरेसी कुठे येईल बघा, पायावर पण असू शकतील. आणि स्किन म्हणजे काय तर अगदी डोक्यापासून पायापर्यंत जेवढं तुम्हाला त्वचा दिसते त्या सगळ्या भागावरचे जर आपण बॅक्टेरिया काउंट केले तर ते किती येतील तर भरपूर असतील की जे आपण मोजूही शकणार नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे,
चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता अर्थ काय, तर योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरायची आहे. ठीक आहे. आता काय दिले आपण बघूयात. ग्रोन अप्स हॅव डॅश डॅश बोन्स इन देअर बॉडी. म्हणजे पूर्ण शरीराची वाढ झालेल्या शरीरामध्ये किती हाडं असतात ते. तर याचं उत्तर बघा 206, 300, 100, 250 दिलेलं आहे. तर ॲक्युरेसी कुठे जास्त येते, 206ला. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढच्या प्रश्नात येतोय आपण. प्रश्न क्रमांक 17. काय प्रश्न आहे तो बघा. चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द सेंटेन्स दॅट गिव करेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट बोन्स इन द बॉडी. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जेवढे काही हाडं आहेत, बोन्स आहेत, त्याबद्दल एक महत्त्वाचं वाक्य किंवा योग्य माहिती असलेलं वाक्य दिलेलं आहे. ते कोणतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. आता आपण पर्याय वाचूयात. अ ब्रोकन बोन कॅनॉट बी रिपेअर्ड. म्हणजे काय, एकदा तुटलं जर हाड जर तुटलं असेल किंवा ते काय झालं असेल, ब्रोकन फ्रॅक्चर झालं असेल, तर ते पुन्हा जोडता येत नाही, असा पहिला प्रश्नाचं ऑप्शन दिलेला आहे. पहिला ऑप्शन हा आहे. तर असं आहे का, तर नाही. आपलं जर असं कधी खेळताना पडलो असेल आपण हाडावर, तर फ्रॅक्चर झालं असेल, तर डॉक्टर काय करतात, ते फ्रॅक्चर जोडून देतात. त्यामुळे पहिला पर्याय हा चुकीचा पर्याय आहे. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. दुसरा पर्याय बघूयात आपण काय. दुसरा पर्याय बघा काय दिलेला आहे. अ ब्रोकन बोन कॅनॉट बी ऑपरेटेड. म्हणजे त्याचं ऑपरेशन केलं जात नाही किंवा करता येत नाही. तर असंही नाही आहे. वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करू शकतो आपण किंवा करून जी हाडं मोडलेली आहेत ते आपण दुरुस्त करू शकतो. आता आपण तिसऱ्या पर्यायात येतोय. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. आता इथे काय दिलेलं आहे, अ ब्रोकन बोन ग्रोज. आता काय झालेलं आहे, हाड जरी तुटलं असेल लहानपणी, लहान मुलांच्या वेळेस बघा असं बऱ्याचदा होतं की सायकल चालवताना लहान मुलं खाली पडतात आणि ते हाड फ्रॅक्चर होतं. मग ते फ्रॅक्चर जरी झालं असेल तरी पण काय होतं, ते स्वतःहूनच त्याची जखम काय होते, भरून येते किंवा थोडंफार त्याला फ्रॅक्चर वगैरे आपण ज्यावेळेस प्लास्टर वगैरे बांधून ठेवतो त्यावेळेस त्याला एक सपोर्ट मिळतो आणि त्यानंतर त्याची जी काही ग्रोथ असेल ती व्यवस्थित होते. म्हणजे थोडक्यात काय, तर 3 नंबरचा जो पर्याय आहे तो बऱ्यापैकी योग्य आहे पहिला आणि दुसऱ्या पर्यायापेक्षा. आता चौथा पर्याय एकदा आपण रीड करूयात. अ ब्रोकन बोन स्टॉप्स ग्रोईंग अगेन. आता इथे काय सांगितलं, तुटलेलं जर हाड असेल तर ते हाड पुन्हा वाढ त्याची बंद होते. तर असंही काही नाही आहे. योग्य त्याच्यावरती ऑपरेशन किंवा योग्य प्रोसेस केल्यानंतर हाडांची जी प्रक्रिया किंवा त्याची वाढ जी असेल तर ती पूर्ण व्यवस्थितपणे चालू राहते आणि ते स्वतः रिपेअर होऊ शकतात. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्नामध्ये आपण येतोय. प्रश्न क्रमांक 18. चूज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे तुम्हाला योग्य असं काय करायचं आहे, पर्याय निवडायचा आहे. इफ आर्म, एल्बो, देन लेग. मग आता काय सांगितले, आर्म म्हणजे हाताच्या मध्ये एल्बो जर असेल तर लेगमध्ये काय असणार आहे, तर लेगमध्ये पाय आपला जो आहे कुठे वाकला जातो किंवा दुमडला जातोय, तर तो भाग कुठला येतो, तर तो येतो भाग आपला कशाचा, गुडघ्याचा भाग येतो. बरोबर का. आणि मग गुडघ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, तर नी म्हणतात. म्हणजेच या 18व्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. 19व्या प्रश्नामध्ये आपण येतोय. चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. जिथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे त्या जागी तुम्हाला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. बघा आता काय काय, ब्रीथ दिलेले, स्नीज दिलेले, स्मेल आणि म्युकस. याचा अर्थ काय, ब्रीथ म्हणजे श्वास घेणे, स्नीज शिंका देणे, स्मेल काय म्हणू शकतो आपण त्याला वास घेणे, आणि म्युकस म्हणजे सर्दी झाल्यानंतर काय होतं, तर आपल्या नाकामधून जो चिकट असा घटक किंवा स्त्राव बाहेर पडतो त्याला आपण म्युकस म्हणतो. मग हे सगळे जे काही शब्द आहेत, श्वास आत घेणे, शिंका देणे, स्मेल घेणे, म्युकस, हे सगळे आपले नाकाशी रिलेटेड आहेत. याचा अर्थ प्रश्न क्रमांक 19चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजे शरीराचे अवयव यावरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात यावरती आपण चर्चा केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.